हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे जीकेचे अतिमहत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. हे सर्व प्रश्न आपण TCS IBPSने 2023मध्ये जेवढ्याही परीक्षा घेतल्या त्या परीक्षांमध्ये जे प्रश्न वारंवार रिपीट झालेले तेच प्रश्न आपण इथे घेतलेले. त्यामुळे येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, कोल्हापूर टाउन हॉल संग्रहालय हे खालीलपैकी कोणत्या वास्तुकलेचे उदाहरण आहे? पहा, हे आहे निओगॉथिक वास्तुकलेचे उदाहरण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 निओगॉथिक वास्तुकला. ओके, आता पहा, ही इमारत काय तर निओगॉथिक प्रकारातील आणि ही चार्ल्समॅन या अभियंत्याने, म्हणजे हा ब्रिटिश अभियंता आहे चार्ल्समॅन यानेही बांधलेले, लक्षात ठेवा. त्याचसोबत काही महत्त्वाच्या इमारती आहेत, म्हणजे भारतातील ज्या निओगॉथिक इमारती आहेत महत्त्वाच्या त्या आपण पाहूया. पहा, आणि एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की निओगॉथिक इमारतींनाच हिंदू शैली देखील म्हणतात. ओके, आता मद्रास उच्च न्यायालयाची इमारत ही देखील निओगॉथिक इमारत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल हे देखील निओगॉथिक इमारतीचं उदाहरण आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकात्याचं, गेटवे ऑफ इंडिया, हॉटेल ताजमहाल आणि म्हैसूर पॅलेस हे देखील निओगॉथिक वास्तुकलेची उदाहरणे आहेत. ओके, पुढे पाहूया. खालीलपैकी कोण राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते होते? पहा, बाळ गंगाधर टिळक, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि गोपाळकृष्ण गोखले. तर आपण सर्वांना माहिती आहे की यामधले जहालवादी नेते आहेत बाळ गंगाधर टिळक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक. आता लाल बालपाल ही जोडी माहिती आहे ना तुम्हाला? तर यामध्ये जे लाल आहेत ते लाला लजपतराय, बाल गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक, आणि पाल आहेत बिपिनचंद्र पाल. हे आहेत जहालवादी नेते. त्याचसोबत अरविंद घोष हे देखील जहालवादी नेते. ओके, त्यानंतर ऑप्शनमध्ये जे आहेत फिरोजशाह मेहता आणि त्याचसोबत गोपाळकृष्ण गोखले हे मावळवादी नेते. ओके, त्याचसोबत दादाभाई नौरोजी, दिनशा वाच्चा, न्यायमूर्ती महादेव रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, उमेशचंद्र बॅनर्जी हे जे आहेत ते सर्व मवाळवादी नेते आहेत. आता ओके, आता जहालमतवादी जे नेते होते त्यांचं म्हणजे ध्येय काय होतं? तर स्वदेश व स्वराज्य हे त्यांचं ध्येय होतं. तर मवाळवाद्यांचं काय? सनदशीर मार्गाने घटनात्मक उपाययोजना घेणे. ओके, तसेच जहालमतवाद्यांची कार्यपद्धती काय होती? तर बहिष्कार टाकणे आणि सत्याग्रह करणे हे जहालवाद्यांचं कार्यपद्धती होती. तर मावळवादी काय करत होते? हे सुधारणा, टप्प्याटप्प्याने सुधारणा मिळवणे याच्यावर त्यांचा भर होता, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. जेव्हा नद्या त्यांचे पाणी सर्व दिशांमधून तलाव किंवा खळग्यात सोडतात तेव्हा तो आकृतिबंध डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. तर त्याला काय म्हणतात? त्याला अभिकेंद्री जलप्रणाली म्हणतात. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 अभिकेंद्री जलप्रणाली. ओके, तर जेव्हा लहान मोठ्या नद्यांचे प्रवाह किंवा जलप्रवाहांचे प्रवाह सर्व दिशांमधून एखाद्या तलावात खळग्यात एकत्रित येतात त्याला अभिकेंद्री जलप्रणाली म्हणतात. ओके, त्यानंतर पहा शाखाकृती, ज्याला वृक्षाकार जलप्रणाली देखील म्हणतात. तर या प्रकारात काय होतं? तर मुख्य नदी व तिला येऊन मिळणाऱ्या नद्या, उपनद्या यांचा विकास वृक्षाच्या मुळाप्रमाणे झालेला दिसतो. ओके, त्यांचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपली गोदावरी आहे, भीमा नदी. ओके, त्यानंतर आणखीन एक समांतर जलप्रणाली आहे. तर ज्या कोकणातील नद्या आहेत मित्रांनो त्या समांतर जलप्रणालीचं उदाहरण आहे. आणि केंद्रतागी जलप्रणाली देखील असते. तर ती पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्याचा प्रवाह एका उंच केंद्राकडून सर्व दिशांना वाहत जातात. म्हणजे आपल्या महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्या केंद्रत्यागी जलप्रणालीचे उदाहरण आहे. ओके, आणि जाळी सदृश जलप्रणाली देखील आहे. जेथे लहान मोठे अनेक सरोवरे, तलाव असतात तेथे नद्या विशिष्ट असा प्रवाह तयार करू शकत नाही. प्रामुख्याने या भंडारा गोंदिया जिल्ह्यात आढळतात. ओके, पुढे पाहूया. छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी गुप्ते यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता. ते महाराष्ट्रातील डॅश डॅश येथील होते. पहा, तर ते आपल्या सातारा, ओके, साताराचे होते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सातारा. ओके, तर पहा, साताराचे जे छत्रपती दुसरे शाहू यांचे पुत्र छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले
हे होते. ओके. आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता आणि त्यांना गादीवरून हटवण्यात आलं होतं. तेव्हा छत्रपती प्रतापसिंह यांनी स्वतःची बाजू मांडण्यासाठी आपले वकील रंगू बापूजी गुप्ते यांना इंग्लंडला पाठवले आणि रंगू बापूजी यांनी तिथे त्यांची बाजू मांडली, खूप प्रयत्न केले, पण त्यांना तिथे निराशा भेटली आणि ते निराश होऊन इंग्लंडहून परतले व त्यांनी 1857च्या उठावात भाग घेतला. हे लक्षात ठेवा. ओके. पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता 200 पेक्षा कमी आहे? पहा, 4 जिल्हे आहेत. आता साहजिकच पहिलाच सिंधुदुर्गमध्ये 200 पेक्षा कमी घनता असणार, कारण सिंधुदुर्गचे बहुसंख्य लोक मुंबईला रोजगाराच्या शोधात स्थलांतरित झालेले. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी घनता आहे, म्हणजे 200 पेक्षा कमी घनता सिंधुदुर्गचे. ओके. मग आता आपण काय करूया, तर सर्वाधिक घनता असणारे आणि कमी घनता असणारे जिल्हे एकदा पाहूया. पहा, सर्वाधिक घनता असणारा जिल्हा आहे मुंबई उपनगर, त्यानंतर आहे मुंबई शहर, त्यानंतर आहे ठाणे आणि त्यानंतर आहे पुणे. कधीच्या? 2011च्या जनगणनेनुसार. हे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. आणि सर्वात कमी घनता असणारा जिल्हा आहे गडचिरोली, त्यानंतर आहे चंद्रपूर, त्यानंतर सिंधुदुर्ग आणि त्यानंतर रत्नागिरी. ओके. त्यानंतर पहा, भारताचा विचार केला तर भारतात सर्वात कमी घनता कोणाची आहे, तर ते आहे अरुणाचल प्रदेशची, ती आहे फक्त 17. ओके. पुढे पाहूया. डॅश डॅश पर्वतरांगा या महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत. पहा, कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्राच्या प्राकृतिक कणा आहेत, तर आपणा सर्वांना माहिती आहेत आपले सह्याद्री. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सह्याद्री. ही सह्याद्री रांग कशी पसरली मित्रांनो, तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस आणि उत्तर दक्षिण पसरलेली. ओके. त्यानंतर सह्याद्री पर्वतरांग अरबी समुद्र आणि कोकण किनारपट्टीला कशी आहे, समांतर आहे. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा पूर्वांचल, तर पूर्वांचल रांगा काय आहेत, तर हिमालय पर्वतरांगा अरुणाचल प्रदेशमध्ये अचानक दक्षिणेकडे वळतात, या रांगांना काय म्हणतात, पूर्वांचल रांगा म्हणतात. आणि यांचा विस्तार कसा आहे मित्रांनो, तर तो आहे उत्तर दक्षिण. हे लक्षात ठेवा. त्यानंतर अरवली पर्वतरांगा या राजस्थानमध्ये आहेत. ओके. राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगा आहेत आणि या पर्वतरांगामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे मित्रांनो, ते आहे गुरु शिखर. ओके. गुरु शिखर आणि त्यामध्ये उंची किती आहे त्याची, तर 1722 मीटर. ओके. हे लक्षात ठेवा. त्यानंतर सातपुडा. सातपुडा मध्य भारतात आहे. 7 सलग डोंगर रांगा एकत्रित येऊन बनलेला आहे सातपुडा आणि हा आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेची पर्वतरांग आहे. ओके. पुढे पाहूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे स्थित आहे मित्रांनो? पहा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय वॉशिंग्टन DC येते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 वॉशिंग्टन DC. आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधी याच्याबद्दल जर बोलायचे झाले तर याची स्थापना कधी होते, 27 डिसेंबर 1945 मध्ये. मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिका येथे. आणि याचा उद्देश काय, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याला चालना देणे. ओके. आणि सदस्य देश किती आहेत यामध्ये, तर ते आहेत 190. ओके. पुढे पाहूया. ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पहा मित्रांनो, ऑल इंडिया मुस्लिम लीगची स्थापना ही झालेली 1906 मध्ये. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1906. आता यासाठी उत्तेजन कुणी दिलं, म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन काय विचारतील की ऑल इंडिया मुस्लिम लीग स्थापन करण्यासाठी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने उत्तेजन दिलं, तर ते दिलं होतं व्हायसराय लॉर्ड मिंटो याने. कोणी? व्हायसराय लॉर्ड मिंटो याने. ओके. आणि जेव्हा वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले होते आणि त्यांनी काय केलं, तर फौडांनी राज्य करा या मार्गाचा अवलंब केला आणि त्यातूनच ही मुस्लिम लीग हिची स्थापना झाली. आणि यामध्ये संस्थापक कोण कोण आहेत मध्ये मुस्लिम लीगच्या स्थापनेचे संस्थापक कोण कोण आहेत, तर आगा खान आहेत, मोहसिन उल मुल्क आहेत. ओके. नवाब सलीमुल्ला यांचा समावेश होतो संस्थापकांमध्ये. ओके. पुढे पाहूया. मद्रासमधील वैद समाज खालीलपैकी कोणापासून प्रेरित होता? पहा मित्रांनो, मद्रासमधील वेद समाज हा ब्राह्मो समाजापासून प्रेरित होता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ब्राह्मो समाज. आता वेद समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर याची स्थापना कधी झाली होती? 1864 मध्ये. संस्थापक होतो केशवचंद्र सेन आणि के श्रीधरलू नायडू आणि कोणत्या ठिकाणी? मद्रास येथे.
आणि कोणाची प्रेरणा आत्ताच तुम्हाला सांगितलं, ब्राह्मो समाजाकडून घेतलेली प्रेरणा. मग ब्राह्मो समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर याची स्थापना झाली होती 1828 मध्ये. संस्थापक आहेत राजा राममोहन राय, ठिकाण आहे कोलकाता येथे. आणि याचं वृत्तपत्र कोणतं होतं तर ते होतं ब्रॅहमॅन्टिकल मॅगझिन. कोणतं होतं यांचं वृत्तपत्र तर ते होतं ब्रॅहमॅन्टिकल मॅगझिन. ओके, हे काही महत्त्वाचे पॉईंट परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचे. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या प्राचीन नाव आहे, म्हणजे सातवाहन राज्याच्या राजधानीचे प्राचीन नाव आहे तर ते प्रतिष्ठान, म्हणजेच काय, पैठण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रतिष्ठान. म्हणजे ऐतिहासिक साधनांवरून सातवाहनाचं मूळ स्थान आहे प्रतिष्ठान, ज्यालाच पैठण असे म्हणतात. आणि राजा सिमुख हा सातवाहन राजवंशाचा संस्थापक होता हे लक्षात ठेवायचं आहे. आणि सातवाहनांच्या 30 राजांनी आपल्या महाराष्ट्रावर जवळजवळ 460 वर्षे राज्य केले, हे देखील लक्षात ठेवायचे. ओके, पुढे पाहूया. लोसुंग महोत्सवात खालीलपैकी कोणती जमात सक्रिय सहभाग घेते. पहा, लोसुंग महोत्सवात भुतियाई जमात सक्रिय सहभाग घेते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 भुतिया. आता ही सिक्कीम राज्यातील जमात आहे मित्रांनो. ओके, हे लक्षात ठेवायचे. आणि शेतकरी आपल्या पिकांच्या काढणीच्या वेळी हा उत्सव साजरा करतात. ओके, आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल ही तर झाली सिक्कीमची. आता आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर आपल्या महाराष्ट्रात सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती, ते भिल्ल. ओके, योग्य उत्तर आहे, म्हणजे सांगतोय आपलं भिल्ल हे आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी समाज आहे. ओके, पुढे पाहूया. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. पहा, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा आहे ठाणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आणि हे कधी तर पालघर जिल्हा निर्मितीपूर्वी, म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार. आणि पालघर जिल्ह्याची त्यावेळी निर्मिती झाली नव्हती, हे लक्षात ठेवा. आता थोडे आपण सर्व जिल्हे पाहूया, म्हणजे सर्वाधिक लोकसंख्येचे जिल्हे पहिले 5 पाहूया. पहिल्यांदा आहे ठाणे, त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर मुंबई उपनगर, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर आहे नागपूर. ओके, आणि सर्वात कमी लोकसंख्येचे जिल्हे म्हटलं तर त्यामध्ये सिंधुदुर्ग, त्यानंतर गडचिरोली, त्यानंतर हिंगोली, वाशिम आणि 5वा आहे भंडारा. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य आहेत तर ते आहेत 288. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 288 सदस्य आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेत. आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेत किती सदस्य तर ते आहेत 78 सदस्य. त्यानंतर लोकसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निर्वाचित होतात तर ते 48. आणि राज्यसभेसाठी आहेत महाराष्ट्रातून 19 सदस्य, हे लक्षात ठेवा. ओके, पुढे पाहूया. वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात. पहा मित्रांनो, वित्त आयोगात जास्तीत जास्त एक अध्यक्ष आणि इतर 4 सदस्य असू शकतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 एक अध्यक्ष आणि इतर 4 सदस्य. आता वित्त आयोगाबद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना होती कलम 280 नुसार. आणि याची स्थापना कधी झाली 22 नोव्हेंबर 1951 मध्ये. एक अध्यक्ष 4 सदस्य असतात. नेमणूक कोण करतं, राष्ट्रपती. यांचा कार्यकाळ किती असतो 5 वर्षांचा असतो. या वित्त आयोगाचा कार्यकाळ सध्या आहे 15वा वित्त आयोग आणि त्याचे अध्यक्ष आहेत नंदकिशोर सिंग. आणि आत्ता 16व्या वित्त आयोगाची घोषणा झालेली आहे, हे देखील लक्षात ठेवा मित्रांनो. काय तर आता 16व्या वित्त आयोगाची घोषणा झालेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पानगडिया. ओके, आणि हे अरविंद पानगडिया यापूर्वी नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते, हे देखील लक्षात ठेवायचे. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी जे वित्त आयोगाचे सदस्य आहेत त्यांची देखील नेमणूक झालेली, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये A.N. झा, ॲनी जॉर्ज मॅथ्यू, तसेच SBIच्या सौम्या कांती घोष आणि निरंजन राधाध्यक्ष या 4 सदस्यांची नियुक्ती झालेली आहे वित्त आयोगावर, 16व्या वित्त आयोगावर. आणि जे निरंजन राज्याध्यक्ष आहेत ते मराठी व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा. ते काय मराठी व्यक्ती आहेत. आणि वित्त आयोग काय काम करतं मित्रांनो तर राज्य आणि केंद्रामध्ये टॅक्सच्या वाटपाचे रिकमेंडेशन करतं. कोण, वित्त आयोग. ओके, आता वित्त आयोगाबद्दलच बोलतोय तर पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते KC नियोगी. कोण, KC नियोगी. आणि आत्ताचा जो 15वा वित्त आयोग आहे
त्याचे अध्यक्ष कोण आहेत ते आहेत एन के सिंग. कोण? एन के सिंग. ओके, हे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत वित्त आयोगाच्या संबंधित जे तुमच्या परीक्षेसाठी अपेक्षित आहेत. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? पहा, पुणे, सोलापूर, सातारा, रत्नागिरी. रत्नागिरी कोकणात आहे म्हणजे तो कृष्णा खोऱ्यात येणार नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रत्नागिरी कृष्णा खोऱ्यात येत नाही. मग पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे जिल्हे कृष्णा खोऱ्यात येतात. ओके, तसेच कृष्णा नदीच्या काठावरील महत्त्वाची शहरे कोणकोणती आहेत? ते आहेत कराड, सांगली, नृसिंहवाडी. ओके, आता कृष्णा नदी खोऱ्याबद्दल बोलतोय तर कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? महाबळेश्वरमध्ये. लांबी किती आहे? महाराष्ट्रात 282 आणि भारताचा विचार केला तर भारतात कृष्णा नदीची लांबी आहे 1400 किलोमीटर. ओके, तिच्या उपनद्या आहेत कोयना, वारणा, पंचगंगा, भीमा आणि एक महत्त्वाची नदी आहे येरळा. ही एकमेव नदी आहे जी डाव्या बाजूने कृष्णेला मिळते. डाव्या बाजूची उपनदी आहे कोणती? येरळा. हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. पुढे पाहूया. खालीलपैकी कोणती महाराष्ट्रातील मुख्य जमात आहे? पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील मुख्य जमात विचारण्यात आलेली आहे तर ती आहे गोंड आणि भिल्ल. या दोन्ही महाराष्ट्रातील मुख्य जमात आहेत मित्रांनो. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही. पहा, जी गोंड जमात आहे मित्रांनो ती गडचिरोली, चंद्रपूर, भंडाऱ्यामध्ये आहे आणि भिल्ल जमात तिचं आढळस्थान कुठे तर सातपुडा पर्वतामध्ये. सातपुडा पर्वताच्या प्रदेशामध्ये म्हणजे त्यामध्ये काय काय येतं? धुळे, नंदुरबार, जळगाव, नांदेड. या धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी भिल्ल जमातीचा आढळस्थान आहे. त्यानंतर आपल्या अमरावती म्हणजे मेळघाटमध्ये एक जमात आहे ती कोणती आहे? कोरकू. आपल्या ठाण्यात देखील एक जमात आहे ती आहे वारली. त्यानंतर सातपुड्यात आणखीन एक जमात आहे ती आहे कोलाम. त्यानंतर कातकरी जमात आहे मित्रांनो ते ठाणे, नाशिक, रायगडमध्ये. ठाकर जमात आहे पुणे, ठाणे, अहमदनगर, नाशिक, रायगडमध्ये. त्यानंतर महादेव कोळी ही आहे पुणे, ठाणे, नाशिक, रायगड. हे ज्या काही महत्त्वाच्या जमाती आणि त्यांची आढळस्थाने मी तुम्हाला सांगितले. पेपरच्या दृष्टीने महत्त्वाचे राईट करून घेऊ शकता. पुढे पाहूया. प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये खालीलपैकी कोणते स्थान आहे? पहा, प्रथिन संश्लेषणासाठी पेशीमध्ये रायबोझोम्स हे महत्त्वाचं स्थान आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रायबोझोम्स. आता आंतरजैव जालिका तर काय तर हे पेशीचं महत्त्वाचं अंग आहे. ओके, याचं कार्य काय तर पेशीला आधार देणे, प्रथिने व मेदांचे संश्लेषण व वहन करणे, तसेच विषारी पदार्थ बाहेर टाकणे. आणि गोल्गी कॉयचं काय तर पेशीत संश्लेषित झालेले पदार्थाचे परिवर्तन, त्याची विभागणी, त्याचे वहन करण्याचे कार्य करतं आणि पेशीचा रासायनिक कारखाना म्हणून गोल्गी कॉयला ओळखतात. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण डॅश डॅश हे करतात. पहा मित्रांनो, महाराष्ट्रात मंत्री परिषदेतील खात्यांचे वितरण करतात राज्याचे मुख्यमंत्री. खाते वाटप कोण करतं तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राज्याचे मुख्यमंत्री. आता पहा 164 कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल इतर मंत्र्यांची नियुक्ती करतात आणि मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांना खाते वाटप करतात. म्हणजे खात्यांचे वितरण कुणाद्वारे केले जातं? मुख्यमंत्र्यांद्वारे केले जातं. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्र राज्यातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे? ती आहे 36. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 36. ओके, तसेच महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत तर ते आहेत 6. ओके, आणि तालुके किती आहेत ते आहेत 355. ग्रामपंचायत ते आहेत 27,832. पंचायत समिती आहेत 351 आणि जिल्हा परिषद आहेत 34. कारण मुंबई शहर, मुंबई उपनगरला जिल्हा परिषद नाही आहे. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती आहे तर ते आहे 25. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 25. आता हे झालं विधानसभेचं. जर तो ग्रामपंचायतीची किंवा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार असेल तर त्याचं वय किती असायला हवं? ते असायला हवं 21 वर्ष. तसेच तो विधान परिषदेची किंवा राज्यसभेची निवडणूक लढवणार असेल तर त्याचं वय किती असायला हवं? 30 वर्ष. लोकसभा विधानसभेसाठी आहे 25 वर्ष आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसाठी आहे 35 वर्ष. ओके, पुढे पाहूया. तोखू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो?
थोकू इमोंग हा नागालँडमध्ये साजरा केला जाणारा उत्सव आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नागालँड. ओके, समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? तर पहा मित्रांनो, महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर. तर नागपूर या ठिकाणी सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नागपूर. ओके, पहा आता महाराष्ट्राचा खूप मोठा भाग दक्खनच्या पठाराने व्यापला आहे, त्यामुळे महाराष्ट्रात प्रामुख्याने काय आहे तर अग्निजन्य खडक आहेत. ओके, आणि त्यामुळे खनिज संपत्तीचे वितरण खूपच असमान आढळून येतं आणि महाराष्ट्रात खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्वेला आणि दक्षिणेला आढळते. ओके, मग पूर्वेचा विचार केला तर नागपूर प्रशासकीय विभाग त्यामध्ये आघाडीवर आहे आणि या परिसरात गोंडवालाकालीन खडक आढळून येतात. आता पूर्वेला कोणकोणता? पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी खनिजाचे वितरण आहे. तसेच कोकणात म्हणजे दक्षिणेला सांगितलं तुम्हाला तर तो भाग आहे कोकणाचा. मग दक्षिण कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर या ठिकाणी खनिज संपत्तीचं वितरण आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. पुढे पाहूया. भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण आहेत? पहा, आझाद हिंद सेनेचे मुख्य शिल्पकार आहेत सुभाषचंद्र बोस. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस. समोरचा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते? पहा मित्रांनो, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील होते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कोल्हापूर. आता पहा थोडी इम्पॉर्टंट माहिती घेऊया. तर 1857च्या उठावामध्ये 12 मे 1857 रोजी दिल्लीचा उठावकाऱ्यांनी दिल्लीचा ताबा घेतला. ओके, त्याने उठावाचं लोण कुठे कुठे होतं तर लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली इत्यादी ठिकाणी होतं. झाशी या ठिकाणी होतं आणि काही कालानंतर ते दक्षिणेत पसरलं आणि दक्षिणेत आपलं जे सातारा आहे तिथे छत्रपतींचे वारसदार प्रतापसिंह व त्यांचे कारभारी रंगू बापूजी यांनी हे उठावात अग्रेसर होते. कोल्हापूर संस्थानात चिमासाहेब अग्रेसर होते. नरगुंदमध्ये बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यात समगमध्ये भागोजी नाईक हे लढ्यात अग्रेसर होते महाराष्ट्रामध्ये. ओके, पुढे पाहूया. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? पहा मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ 1927 मध्ये सुरू केली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1927. ओके, आणि ही कुठे केली तर काळाराम मंदिरामध्ये. नाशिक ठिकाण कोणतं होतं? नाशिक. सत्याग्रह कधी केला होता? 2 मार्च 1930 मध्ये. कुठे? काळाराम मंदिरात, दलितांना प्रवेश मिळावा म्हणून. ओके, आणि 1934 पर्यंत हा सत्याग्रह सुरू केलं होतं, ज्यात त्यांना दादासाहेब गायकवाड यांनी मदत केली होती. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण 2023 मध्ये TCS IBPSने जेवढ्याही महत्त्वाच्या परीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्या परीक्षांमध्ये जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न वारंवार रिपीट झालेले ते प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.